हातात ते शोभून दिसतं. ज्याच्या हातात जे शोभून दिसतं ते त्याच्या हातात असावं. मंगळसूत्र गळ्यातच शोभून दिसतं, हातात नाही. आता नवीन निघालंय म्हणे काहीतरी हातात घालतात. ही गळ्यातली माळ जर मी नाकाला अडकवली जमेल का हो? आणि ऊर्ध्वपुंड गुप्पी चंदन घालायला लावावं असं इथे जमेल का? नाही जमायचं. पायातली पंजर हातात घालावी आणि हातात ते कंकण पायात घालावेत. नाही, जिथं जे नैसर्गिक दिले तिथे ते शोभून दिसतं. भगवान गणेशाच्या हातात हे आयुध शोभून दिसतात. आता बघा काय काय आयुध आहेत. एक परशु आहे. परशु हा गुण शेतकरी वर्गानं ग्रामीण भागात घेतला. कुढाळ कुणबी भात शेती करणारा जो वर्ग महाराष्ट्र प्रदेशी मारा देखील हाटा नाही ओमर हाटा, किंबहुना अन्य कुळातले जे जे असतील ते शेतकरी ऐकतात का? मग त्याच्याकडे काय तलवार नाही, भाला नाही, बरच्या नाही, रिव्हॉल्वर नाही, स्टेनगन नाही, रायफल नाही. मग काय एक कुऱ्हाड असते, बोरीचा फाटा, बरोबर आहे की नाही, पिंपळ साळायचा, फांदी लावायची, कंपाऊंड तयार करायचं, इंधन तोडायचं, सरपण, लाकडं, काष्ट, मुळी बांधायची, वाळत घालायची, आणायची. देह संरक्षणार्थ श्वापद आलं, विंचू आला, खेकडा आला, नाग आला, पिसाळलेलं कुत्र आलं तर शेतकऱ्याकडे दुसरं काही नाही. भूमी माता, आकाश पिता आणि संरक्षणार्थ कुल्हाड़. भगवान परशुराम जी के हाथ में कुल्हाड़ रहती है. परशु आमच्याही ब्रह्मदंडात परशु असतो इथे आणि खाली लक्ष्मी पट्टा असतो आणि त्याची पूजा आम्ही करतो, त्याला अभिवादन करतो. श्रोते हो, देह संरक्षणार्थ जे आयुध आहे त्याचं नाव परशु. एक दुसरा आहे पाश. पाश भक्त परंपरा वंचित होऊन कुमार्गाला जर कोणी चालला तर गणपती यमाला परवाना देतात, प्रशस्त करतात आणि त्याला सांगतात हा पाश तुझ्या हातात घे आणि त्याला ओढत आण. यमोनी हंता पितृधर्म राज वैवस्वतो दंडधरश्च कालः. कालभैरवाकडं धर्मदंड आहे आणि यमाकडे यमपाश. तो पाश गणपतीच्या हातात आहे. अजून एक अस्त्र आहे मुदगल. म्हणजे काय? मुदगलापासून मुदगल ऋषी उदयाला आले. मुदगल म्हणजे शहरात ज्या फ्लॅटवर माता राहतात त्यांच्याकडे कपडे धुण्यासाठी ती मऊस्मूथ फरशी असते स्टाईलची, त्यावर कपडे निघत नाहीत म्हणून एवढा एवढा एक दगड आणतात त्या पाषाणाचा, त्याला घडवलेला असतं असं आणि तो बाथरूम मध्ये फिट केलेला असतो, त्याच्यावर कपडे त्या धुतात, पाय स्वच्छ करता येतात. दुसरी गोष्ट, काही काही ठिकाणी जर कपडा मळालेला स्वच्छ झाला नाही तर त्याला लाकडी एक मोगरी असते बॅटच्या आकाराची, त्याला तुम्ही काय नाव आहे मला माहिती नाही, तेवढे माझे गुरु व्हा तुम्ही. धोपाटणे, ते धोपाटणं असतं का? पूर्वी पहिलवानाच्या हातात लाकडी मोगरी असायची एवढी, त्याला मुदगल म्हणतात. का? ते फिरवायचं, ते फिरवल्यानंतर बाहू बलदंड होतात. काय होतात? हात बलदंड होतात. हे ब्रुसली वगैरे, हे ब्रुसली वगैरे नंतरचे सगळे, असं केलं की बेंडकी उठती वगैरे नंतरचे सगळे, ते कोणता खान वगैरे पिक्चर मध्ये ते नंतरचे सगळे. जिमने माणसाचं शरीर वाढतं पण जिमला नाही गेल्यावर पुन्हा कमी होतं. ते डबे पण खाऊन पाहिले मी आणि व्यायामाला जाऊन पाहिले. जुन्या बैठकीची ताकद आहे, जुन्या जोरात जी बैठक आहे, जुन्या फिरंगी डावात जी मजा आहे ती त्या लोखंडाच्या जिम मध्ये नाही. देह, देश, संस्कृती आणि धर्म रक्षणासाठी क्षात्र तेजात हात बलदंड असावे लागतात. हात कशा असावे लागतात? मजबूत. हातात जेवढी प्रहार करण्याची हिंमत आहे तेवढी अन्य इंद्रियात नाही. पकड हातात आहे, प्रशस्ती हातात आहे, लेखणी हातात आहे, विजय हातात आहे, हात वारे करून वक्तव्य करणं हातात आहे. हात फार प्रभावी प्रकरण आहे. म्हणून त्या चतुर्थ हातात 4 आयुध हातात दिली. एक पाश, मुदगल, परशु आणि अजून एक राहिले अंकुश. अंकुश कशासाठी? अंकुश हत्ती किती पण बिघडू दे, हत्तीला ऐरावतीला मदिरा माहूत किती पाजू दे आणि गजचंपा वाजवताना, गणपती पण वाजवताना लयकारी हल्ल्यानंतर गुरुजी नेत्र कटाक्षानं जसा शिष्यावर
अंकुश ठेवतात. नाही कळलं रामभाऊ? नेत्र कटाक्षानं टोचवत नाही, फक्त पाहतात, तिर्यक नजर येणार. मग तो लयकारी हलू देत नाही. लय अशी असली पाहिजे. गुरुजी सांगायचे आपले घड्याळ अडकवलेलं आहे आणि त्याला लंबक आहे. लंबक ते असं कट 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 कट, त्याला लय कट 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 संपलं की डाऊन झालं समजायचं. घड्याळ हे पिकून द्यायचं. याची बॅटरी डाऊन झाली, याचा सेल निकामी झाला, इलेक्ट्रॉनिक पदार्थ संपलाय. असं नाही, हे एका क्रमात चाललं पाहिजे. क्रमात लयकारी टिकावी. नेत्र कटाक्ष गुरु अंकुश. शिष्य बिघडला तर चारित्र संपन्नतेचा धडा देणं अंकुश. राजसत्ता बिघडली तर शंकराचार्यानं वारकरी संप्रदायानं त्यांना पुन्हा पुन्हा टोचवणे, याचं नाव अंकुश. लक्षात धरा. सत्ता कुणाची असू दे, टोचवणे हे बरं नाही. रामाच्या सत्तेवर अंकुश वसिष्ठांचा, विश्वामित्राचा अंकुश हरिश्चंद्राच्या सत्तेवर, आणि शिवरायाच्या सत्तेवर जगद्गुरु तुकोबारायांचा अंकुश. अंकुश आहे. अंकुश हे बोध चिन्ह आहे. अंकुश भल करणार आहे. अंकुश परिवर्तनवादी आहे आणि अंकुश शिस्तप्रियता आहे. म्हणून हत्ती किती बिघडला, गज ऐरावत, तर बसलेला माहूत सडपातळ असू द्या, तो टोचवतो. हत्ती चित्कार करतो आणि धीमगतीनं चालतो. लयकारी बदलू देत नाही, उडी मारत नाही, आक्रमक होत नाही. अंकुश हे 4 चिन्ह गणपतीने या करिता धारण केले. चतुर्थ आयुधे शोभताती हाती. कशा करिता? भक्ताला रक्षिती निरंतर. या 4 उपकरणाप्रमाणे त्याची आचार्य संपन्नता असली की त्याचं रक्षणच होतं. भक्ताच्या रक्षणार्थ परमात्मा 4 आयुध धारण करतो. भव्य रूप तुझे उंदीर वाहना, झालं म्हणजे काय डारपाळ्या फोडायच्या कमी करणार आहे का? बक्षसंग्रहालयाने आक्रमक होणारच ना, ताकद लावणारच. बाळासाहेब, पवार साहेब, अटलजी म्हातारे होते पण ताकद हो. त्या त्या क्षेत्रात त्यांना मानलं पाहिजे. आमचे डेरबंद गुरुजी वय झाले आता, हे लयकारीचं उठावणीचं या वयात वाजवणं पण नाही. शेवटी ताकद ती ताकदच एखाद्याला परमेश्वराने अभिजात देण दिली असती. चला, भव्य रूप तुझे उंदीर वाहना.
गणपतीच्या रूपाबद्दल न बोललेलं बरं का. वक्रतुंड पुढचं म्हणा, एवढं माहिती मला. महाकाय, काया म्हणजे शरीर, काया म्हणजे ते लहान नाही, महा व्यापक, मोठं, थोरलं, अवर्णनीय, अगम्य, अगोचर, अनंत, अमाप, त्याचा थांग पत्ता लागत नाही. वेद मौनावला, श्रुती शांत झाली, उपनिषदाने हात टेकवले, संत वर्णन करतात त्याच्याबद्दल काय बोलायचे. महाकाय, मोठा व्यापक. त्याचं अजून एक नाव आहे विठ्ठल, महोत्कट. काय नाव आहे त्याचं? महोत्कट, मोठा. त्याच्या एवढा बलदंड जगाच्या पाठीवर अन्यत्र देव नाही. तुम्हाला घटना सांगतो, काही बुवा सांगत असतील नसतील मला माहित नाही, माझ्या गुरु परंपरेत ज्या तुम्हाला स्पष्ट स्वच्छ सांगतो. असे रास क्रीडा रचताना आणि रास पंचायती करताना वृंदावनाच्या व्रजात यमुनेच्या तीरावरती रास क्रीडा साफल्याची व्हावी आणि गोवर्धन पर्वत उचलल्या जावा म्हणून राधेनं गणेशाची स्तुती करून स्वतंत्र अष्टक लिहिलेलं आहे. अजून बोलू का? गणपतीची कृपा व्हावी म्हणून यशोदेनं एक महिनाभर गणेशाची उपासना केली होती. एक मास देवे खोडी नाही केली आणि प्रचिती ते आली यशवदेसी. कृष्ण सगळ्या जगाचा देव, देवांचा देव, पण त्याचं फल व्हावं म्हणून गर्गाचार्य म्हणाले गणपतीची संकष्टी कर, चतुर्थी कर. गणेश गकार पूर्व रूपम. गकार हा अत्यंत महत्वाचा आहे आणि जकार उत्पत्ती वाचक आहे. असा हा गजानन असल्यामुळे तो महाकाय आहे. भव्य रूप तुझे. पण इथे जरा काही सायंटिस्ट विचारवंतांना आणि वेल क्वालिफाईड लोकांना डोक्याला मसाला लागेल. ते जरा चावी फिरवतील आणि प्रश्न विचारतील, एवढा मोठा विराट गणपती, मग त्याचं उंदीर जरा उंट हवा होता, सिंह हवा होता, जिराफ हवा होता, नाही जमलं तर हल्ली जे नवरदेवांना घोडे असतात तसा एखादा शामकर्ण मोठा घोडा असता तर बरं झालं असतं. मग उंदीर नावाचं प्रकरण यांनी का निवडलं? याच्याही माझं शास्त्र आहे. गणक म्हणजे समूह, कळलं का? गण म्हणजे संख्या, त्या संख्येच्या वाचकाचा प्रतिनिधी म्हणजे संगणक. आज एक कॅम्प्युटर चालवतो, एवढं एवढं एवढं, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग त्याला चालवायला बैल पाहिजे होता, त्याला चालवायला रेडा पाहिजे होता, मग त्याला चालवायला काय म्हणजे उंदीरच. काही कामं मोठ्याकडनं जी होत नाही ती छोट्याकडनं होतात. निवृत्तींना दादाकडनं जे झालं नाही ते माऊलीकडनं झालं, ऐकता का? आणि कृष्णाकडनं गीते जे झालं नाही ते ज्ञानोबाऱ्याच्याकडून झालं. लक्षात ठेवा. होतं कधी क्षमा मागतो. गान क्षेत्रात गुरुजीपेक्षा त्याचा विद्यार्थी पद्मश्री प्राप्त होतो. केमॅच असते एखादी. आता आमच्या सुधीर भाऊंना गुरुजींचा पुरस्कार गुरुजीच्या हाती शिष्याला समर्पित. हा त्रिवेणी संगम आहे, लक्षात धरावा. खरं तर या ठाणे जिल्ह्यातल्या मीडिया तंत्राने याची दखल घ्यायला हवी आहे. टीव्ही नाही, एबीपी माझा, साम टीव्ही, कोणती जय महाराष्ट्र वगैरे जे काही केबल आहेत, युट्यूबला तर जाऊ दे. युट्यूब तर आपल्या घरातले खिशातले चॅनल आहेत, परंतु या मोठ्या चॅनलला जायला पाहिजे, प्रिंट मीडियाला यायला पाहिजे. याचं पॅटर्न आपल्याकडे सेट पाहिजे, त्याची फाईल करून मग केंद्राकडे राज्याकडे जाता येत. आणि अजून एक सांगतो, मी मोठेपणा सांगत नाही, हात जोडून विनम्रतेनं सांगतो, लोक वेगळा अर्थ लावतील. मला महाराष्ट्र शासनाचा वारकरी परंपरेतला बाबा महाराज सातारकरांनंतरचा सुधीर मुनगंटीवारांच्या हाताने सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा वारकरी कीर्तन भूषण मिळालेला. म्हणजे शासनानं ज्याला सर्टिफाय केलंय त्या अमृतच्या हातानं सुधीर भाऊंना प्रशस्ती पत्र. लक्षात. भविष्यात राज्य झालं की केंद्र आहे. अन्य क्षेत्रातले लोक सातत्यानं फॉलोअप घेतात, टचमध्ये राहतात, फायलिंग तयार करतात. आपले बुवा लोक 3-3 तास बोलतात. लिखाणाच्या बाबतीत प्रचंड कच. एक पॅरेग्राफ लिहितील तर परमेश्वराला लखला लिहिता येत नाही. हे करणं गरजेचं आहे आणि आपण त्याचं सातत्याने स्मरण ठेवलं पाहिजे. पत्रिकेतलं नाव, वादनाचा फोटो, पेपरची बातमी, त्याचा कटिंग्स, त्याची फाईल, कोणाच्या हस्ते मिळाला, ज्यांच्या हस्ते मिळाला ती व्यक्ती कोण आहे, त्याचं 2 ओळीचं चिंतन, म्हणजे शासनाच्या हे लक्षात येतं. पूर्वी राजघराणे वादक गायकांना प्रशस्ती देत असायचे. कुदोसिंगांचा पकावच पहा, वेळ आपल्याला कमी आहे. रसखान पहा जरा तुम्ही. हरिदास महोत्सव उत्तरेचा पहा, सूरदास पहा. या सगळ्या लोकांना प्रशस्ती आहे. गानक्षेत्रात पंडित भीमसेनजी, जितेंद्रजी या लोकांनी नावं गाजवली. पखावजात वारकरी संप्रदायात
एकमेव शंकर बापूंना पद्मश्री त्या काळात मिळाली. अजूनही सुभाषबाब होऊन गेले, डवरी गुरुजी होऊन गेले, वैद्य बाबा होऊन गेले, तळवळकर आहेत, घोरपडकर गुरुजी आहेत. यातल्या कोणाला तरी मिळावा ही शासनाला माझ्या हात जोडून प्रार्थना आहे. विठाला विठाला. उंदीर चलाक आहे. उंदीर कोण आहे? पुन्हा कीर्तनात या. उंदीर कसा आहे? चलाक. उंदरासारख्या सुळक्या कोणी मारत. या घरातले माणसं त्या घरात जात नाही आणि याचं तोंड तो पाहत नाही. पण उंदीर एवढा साम्यवादी आहे, त्यांच्या घरातलं धान्य इकडं आणतो आणि इकडचे तुकडे तिकडे नेतो. तिकडचा कापूस इकडे आणतो आणि इकडचं वस्त्र तिकडे नेतो. तिकडची पंथीतली वात इकडं आणतो, ऐकता का? आणि इकडचे फुलं तिकडं नेतो. त्याचं कोणी वाकडं करत नाही काय? माझं बीड जिल्ह्यात गाव आहे नवगणराजू. आमच्या गावात उंदीरांना मारत नाही. गणपतीच्या कुंडातलं पाणी त्या घरात शिंपडलं म्हणजे उंदीर येत नाहीत अशी आख्यायिका माझ्या जन्मभूमीतली आहे. उंदीर. अजून एक, उंदीर हे विषयाचं प्रतीक आहे. कशाचं? चौकडा अभंग वेळ कमी आपल्याला. ओले मृतिकेचे आणि आप काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विधेमिह वैरिण्यम. या 6 जणांनी या देह नावाच्या गावाला ऐका प्रचंड चिद्रे पाडले, वाटोळ केलंय. आणि सूत्र असे, चिद्रेषु बहुला अनर्था भवन्ति. छिद्र पडले की अनर्थ होतो. शुगर पेशंटला जखम होऊ नये, झाली तर जुळत नाही, छिद्र लवकर नीटकं होत नाही. आमच्याकडे कुठे गेलं की पायावर पाणी घालतात आणि ओवाळतात. लोकांची भावना आहे, लोकांची भावना आहे. मला एके ठिकाणी पायावर पाणी कुंकू लावलं. त्या ऍसिडच्या लालबुंद कुंकानं माझ्या पायाला जखमच केली, अंगठ्याला. डॉक्टर म्हणाले अंगठा काढावा लागेल. मी म्हणालो मी एकलव्य नाही. तरी ते म्हणाले काढावा लागेल. का? शुगर पेशंट असल्यामुळं ते विष वर चरल्यामुळे पाय काढावा लागेल. म्हणून पाय काढण्यापेक्षा अंगठा काढा, पाय काढण्यापेक्षा अंगठा काढा. एक बजाज नावाचे डॉक्टर बिचारी मला भेटले. त्यांनी काही लिक्विड लावलं आणि ती जखम भरली. छिद्र पडणं शरीराला चांगलं नाही. 9 द्वार आहे ते ईश्वर स्थापित आहे. अजून 10वं द्वार कृपया जर पडलं तर समजावं आपलं द्वार उघडं झालंय. श्लेष नाही कळला तुम्हाला? कायदेशीर 9च द्वार आहे. 10वं पडू देऊ नका. आणि 10वं पाडण्यात परफेक्ट PhD उंदराची आहे. अशा स्वैराचारी करेप्टेड व्यक्तीला किंवा जीवाला प्रतिबंध घालणं आपलं काम आहे. म्हणून भगवान म्हणाले माझं भव्य रूप असलं तरी याला दाबणं माझं गरजेचं. सत्तेत नसताना आक्रमक कोणी होत असेल तर त्याला त्याच प्रसंगाला दाबावं लागतं, नाही तो उद्रेक होतो. विठाला. देवा तुझं चातुर्य थोरलंय. महाकाय रूपासून उंदराला दाबलंस ना, नमन चरणा करीत असे. तुझ्या चरणाला आमचं नमन आहे. वस्तुनिर्देश, आशीर्वाद आणि नमस्कार. वेदांत सूत्रानं 3 नमन सांगितले. इथं नमस्कार रूपी नमन आहे. नमन चरणा करीत असे. चरणालाच का? ज्याचं आचरण व्यवस्थित आहे त्याचं दर्शनाला चरण चांगलंय. नमन चरणा करीत असे. तुझे नाम घेता दोष जळता, 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 तुझे नाम घेता.
पण मी पण कापायला लागलोय. आय एम शुगर पेशंट, त्यामुळे अंग कापतंय. कळी काळ कापती तुझ्या भेणे, कळी काळाला भय तुझ्यामुळे. देवा तुझं नाव सातत्याने आम्ही घेतो. विठ्ठलाच्या नावात, कृष्णाच्या नावात, रामाच्या नावात, शिवाच्या नावात जेवढं महत्व आहे, जेवढी घनता आहे, जेवढी क्षमता आहे, जेवढं व्होल्टेज आहे, तेवढंच तुझ्या नावात असल्यामुळे कळी काळ कापती तुझ्या नामे. आता शंका आहे, पांडुरंगाचं नाव घेताना रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे, बरोबर आहे की नाही? हा, एक गावी आम्ही. बर, मग आता गणपतीची नावं कोणती घ्यायची? पंचायतच आहे मोठी ना, आहेत नावं 12 आहेत, तुमच्या पाठात आहेत. भटजी आपल्याकडे येतो, संकल्प सांगतो, निघून जातो बिचारा. तुमचं काही फार पूजेत लक्ष असतंच असं वाटत नाही. 12 नाव आहेत. सुमुखश्च, एकदंतश्च म्हणजे आणि, कपिलो गजकर्णकः, लंबोदरश्च विकटौ विघ्ननाशौ गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः, 12 एतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि. हे 12 नावं जे घेतात त्याचं कोटी कल्याण होतं. कळी काळ कापती तुझ्या नामे. यातलं तुम्हाला जे नाव घ्यायचंय ते घ्या. आमचे वंशज मोर्या गोसावी पुण्यात आमचं घर आहे, एक शमशेरपूरला आहे, एक लिंबा गणेशला आहे आणि एक बीड जिल्ह्यात नवगण राजूला. आम्ही मूळ गाणपत्य, परंतु माणकोजी महाराजांचा बुक्का आणि एकनाथ महाराजांचा गुरुमंत्र असल्यामुळं वारकरी संप्रदायाच्या फडाच्या अंगण माझं जीवन आहे. हे सगळ्या तुमच्या लक्षात असलं पाहिजे, ध्यानात असलं पाहिजे. श्रोते हो, मुद्दा नीट ऐका. कळी काळाला भय तुझ्या नावानं आहे, भव्य स्वरूप तुझं आहे, तुला मी वंदन करतो आहे. देवा 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. किती विद्या? 14 विद्या. आता 14 विद्या काही माझ्या पाठ नाहीयेत, माझ्या लक्षातही नाहीयेत. विठ्ठलला मी आजच्या दक्षिणेतले थोडेफार 100-200 रुपये देईन, त्याला मी धन्यवाद. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, नक्षत्र, वास्तू, आयुर्वेद, वेद, कर्मकांड, ज्योतिष, सामुद्रिक, हस्तरेषा आणि धनुर्विद्या, याला 14 विद्या म्हणायचं. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. पुढचं वाक्य ऐका. मुके बोलतील वेदघोष. आता कृष्णा आणि गणपती इथे साम्यवाद आहे, नीट ऐका. मुकम करोती पंकुम लंघयते कृपा परमानंद माधव. जाता सांगतो, जर कोणी अपंग झाला असेल, कुणाला अर्धांग वायू झाला असेल, तारुण्यात असेल, तर त्याला माझी प्रार्थना, मी कृपया अंधश्रद्धेच्या प्रकरणात तुम्हाला लोटत नाही, हा माझा श्रद्धा भाग आहे. त्यांनी डॉक्टर उपचार करावेतच, टॅबलेट लिक्विड घ्यावंच, पण त्याच्या बरोबर भगवान श्री माधवाचं नाव घ्यावं, त्याला लवकर चालता येतं. हा माझा स्वतःचा अनुभव. माधव परमानंद माधव, हा माधव परमात्मा कृपा करतो. म्हणजे कोणत्या आजारात कोणतं नाव घ्यावं याचही एक हे मंत्र प्याथी आहे. ही कोणती प्याथी आहे? मंत्रा प्याथी आहे. हे नाव त्याचं घ्यायचंय. सांगितलं माधव विष्णूचंच नाव आहे. मी माझं कुठं म्हणालो बाबा, काय करता विठाला होतो असा परमानंद माधव मुखं करोती. हे जसं मुके बोलतील वेदघोष, मुख्य सुद्धा वेदघोष बोलतील. मला वेळ कमी आहे, पण गणपतीचे जे आचार्य आहेत त्यात काही नावं जर माझ्या लक्षात राहील नाही, तुला सांगावं लागेल, सावध राहतो. हे पोरा, मुदगल, गृत्समद, गार्ग्य, सुधाकर आणि भृगू. विठाला हे पुंडलिक, प्रल्हाद, नारद हे जसे वैष्णव आचार्य आहेत तसे गणपती आचार्य आहेत. याच्यात परंपरा सांगतो, क्षमा मागतो. वक्ते बाबांनंतर या गोष्टी सगळ्यांच्याच कडनं ऐकायला मिळत नाही. एक दिलवकरांचं घराणं आहे, वास्करांचं घराणं आहे, या जुन्या लोकांच्याकडनं ऐकायला मिळतं. ऐका, शंकराचार्यांच्या परंपरेत जे गौडपादाचार्य झाले विश्वनाथ, ते गौडपादाचार्य गणकाचार्यांचा अवतार आणि गणकाचार्य हा गणपतीचा अवतार. गौडपादाचार्यांचे गोविंद पाद
आणि गोविंद पादांचे शिष्य शंकराचार्य म्हणजे गाणपत्य परंपरा आहे. मोर्या गोसावी गाणपत्य परंपरा आहे. गोसावी नंदन गाणपत्य परंपरा आहे. मल्हार भट्ट गाणपत्य परंपरा आहे. लक्ष्मण भट्ट गाणपत्य परंपरा आहे. सुधाकर गाणपत्य परंपरा आहे. वृत्समद गाणपत्य परंपरा आहे. ऋषी भृगु गाणपत्य परंपरा आहे. हे गाणपत्य आचार्य आहेत, गाणपत्य संत आहेत. आणि हा यांनी मार्ग प्रशस्त केलाय हा गणपत संप्रदायाचा. याला मानावं लागतं, याला वंदन करावं लागतं. मुके बोलतील वेदघोष. इथं मराठी स्वच्छ अभंग म्हणता येणार लोकांना. अर्धदंड आणि चरणदंड स्वच्छ म्हणता येत नाही, स्वल्प विराम म्हणता येत नाही, उद्गार वाचक सांगता येत नाही, प्रश्नार्थक करता येत नाही. मुके बोलतील वेदघोष. पद क्रम जटा घन माला शिखा ध्वज वेदाची पद आहेत. त्याला दात्त उदात्त अनुदात्त प्रचुर स्वर आहेत. इथं आपला हा लागत नाही, हा लागत नाही आपला. आमच्या सुधाकर भाऊची पूर्वी गाती आणि आमच्या दशरथ भाऊंची कन्या पण गातीये. तिच्यासाठी टाळ्या वाजवा जरा सगळ्या. जन्म चालला तरी सा लागत नाही आपला. दैवत कळत नाही, गांधार कळत नाही, तीव्र कोमल कळत नाही. विणा कित्येक लोकांना लावता येत नाही, फक्त मानाप्रमाणे ती उभी करावी लागतात. आणि कोणत्या बोटानं कोणती तार छेडावी हेही कळत नाही. गुरुजींना विचारा, हे मी खोटं बोलतो मिशी काढी. आपल्याकडे 8 टाळ आहेत, 8 मात्रेचे. मुरडा, स्वर, रीता, उशी, तोंड. किती लोकांना विचारा बरं. विचारा हा टाळ किरूच्या छटाकवर आले. घोळा घोळा वाजती टाळ, काही ठिकाणी काही घाळा घाळा वाजती टाळ. माहिती नाही शास्त्र, हे विज्ञान आहे त्यातलं, स्वर विज्ञान आहे वेदातलं. परंतु मुके बोलतील वेदघोष. नॉट इज अ जोक. वेदवाक्य वेदाः सर्व एव प्रमाणं भवति. वेदोखिलो धर्म मूलम नाही श्रुती परोती माऊली या जगा. नारोबर आहे सांगतात ते वेद वाक्य येतात मुक्यांना सुद्धा. मुके बोलतील वेदघोष. इथपर्यंत आपण चर्चा करत आलेलो आहोत. ऋण झुण पायी वाजता ती वाळे. रामचरित्र सांगताना रामायण सांगणारे कथाकार सांगतात ठुमक बजत. काय ते रामाचं भजन आहे. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. कृष्ण परमात्मा वाळे धरून जेव्हा गोकुळात नंदबाबाच्या वाड्यात फिरायचे तेव्हा श्रुती त्यातनं उत्पन्न व्हायच्या. गणपती लीला अशीच आहे. गणपतीच्या लीला पाहण्यासाठी एकदा परशुरामजी आले. कोण आले? तुम्ही आराम करताय सगळे. जाऊ का माझा मी जीव का देहांत प्रायश्चित्त आणणारे दोन्ही. परशुरामजी आले. विस्फुरलेले डोळे, डोळ्यातून स्फुलिंग बाहेर पडतं एवढे तेजोनिधी सूर्यवत. घुंगराळे केस, चाफ्याच्या कळीसारखं नाक, दाढी जटा आणि हातात परशु. महादेवानं दिलेला परशु. भार्गव नंदन रेणुका पुत्र जमदग्नी सूत रेणुकेच्या चिरंजीवाजवळ परशुरामाकडे होतं. आणि जीवन कसं आहे? शापाद पिशाराद. प्रसन्न झाले प्रसन्न, बिघडले तर कोणाचीच खैर नाही. भूभारतीय करण्या सफला जयानी तोडून दुर्गमकडे गिरीचे बलानी. केली विमुक्त सरिता बहु नीरदाजी. त्या वंदने परशुराम पदा समाज. रत्नागिरीला जो महेंद्र पर्वत आहे तो पर्वत बाण मारून सागराला सांगितलं खडा रहो. पर्वत उभा राहिला. एवढी हिम्मत गिरीचे बलानी. म्हणजे पर्वताला मुष्टी प्रहार केला तो पर्वत सरकला सह्याद्री. एवढी हिम्मत ज्याच्यात आहे ते परशुराम गणेशाच्या लीला पाहायला आले. तर प्रांगणात कैलासात कोण कोण होतं? पार्वती आनंद घेत होती, शिवजी ध्यानस्थ होते आणि नंदी भृंगी शृंगी शंकराच्या सभोवताली होते. उपगण येथे सभोवताली. याला काय म्हणतात? परिकर, सहकारी, उपदेवता. पार्वती हसत होती आणि षडानंद कार्तिक स्वामी मयुरावर बसून आले. आणि गणपतीची बहीण आहे अशोका कुमारी. ती गणपतीला चिडवत होती. मोठ्या पोटाचा, मोठ्या पोटाचा, मोठ्या पोटाचा, मोठ्या पोटाचा. चंद्राणी बरोबर तुला चिडवलं. अशोका कुमारी गणपती म्हणाले मला चिडवलं काय होतं चंद्रालाच विचार. त्याला काळिंबा लागलाय, अजूनही ग्रहण लागतं. माझ्या नादी लागू नको. न शोक इथे अशोक. नाही तुला शोक करावा लागेल. गणपती बहिणीला सांगतात
पार्वतीची कन्या आहे अशोका कुमारी, गणपतीची बहीण आहे, षडाननाची बहीण आहे, शंकराची कन्या आहे. नीट ऐका. अशोका कुमारी घाबरली. बर तुला मी काही म्हणणार नाही, क्षमा मागते. हा मग ठीक आहे, चला आपण खेळूया. तर त्याने काय केलं, शिवधनुष्य गांडीव वेगळं, पाशुपत वेगळं आणि शिवधनुष्य वेगळं असं लेकर वाड्यात जुन्या गावात आपल्याकडचं जरा काढा. काठी घ्यायची 2 पायाच्या मध्ये आणि घोड घोड गाड गाड म्हणून चालायचं. रागाला परशुरामजीला, देखो कैसा, अरे वाह गणेश जी, मैया बस मैं प्रणाम करता हूं आपको, जरा पुत्र को बता दो मेरे गुरुदेव का वो धनुष्य है, क्यों लेके चल रहा है. हे ऐकलं लक्ष्मणाप्रमाणेच गणपती परशुरामाला म्हणाले, अहो ब्राह्मण जी, जनवा मिटा दो, तिलक निकालो, फिर पता चलेगा कि गणेश के हाथ में कितनी ताकत है. ते वाक्य ऐकल्यावर परशुरामाला थांबवलं नाही, फिरवला परशु, फेकला मारून. तो गणपतीने दातावर झेलला, परिणाम झाला, दात खंडित झाला. इथं ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचा भाव आला, एके हाती दंतू, तो स्वभावताची खंडित. पुढचा ऐका, बौद्ध मत संकेत वार्तिकाचा. आता यावर विवेचन करत नाही, का करत नाही, स्वतंत्र मला बोला. दात खंडित झाला आणि गणपतीचं नाव पडलं एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. तेव्हापासून गणपती झाला एकदंत. एकदंत झाला. लीला अनंत आहेत, खूप आहेत, सांगावं तेवढं चिकार आहे. मी तुम्हाला सलग 7 दिवस गणेशाच्या स्वतंत्र चिंतनाच्या भूमिका मांडू शकतो, पण वेळ आपल्याला कमी आहे. भगवान गणेश ही लीला करतात आणि रांगायला लागतात आणि गणेशाच्या पायात नुपुर आणि वाळे वाजतात. ऋण झुण पायी वाजतात वाळे आणि ऐकून भुलले मन माझे. इक्वलंट आहे. कन्हैयाची बासरी ऐकली आणि गवळणी देहभान विवर्जित झाल्या. वृंदावनी वेणुकवनाचा माईवान, 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 वृंदावनी वेणुकवनाचा माईवान. विणू ऐकला आणि मग मै भुली घर जाणे बाट. आता मला माझं गाव, घर, कुळ, गोत्र, ज्ञाती, लग्न झालं की नाही, मी कुमारी आहे की अजून वृद्ध स्त्री आहे, मी सौभाग्यवती की पती गेलेला आहे, माझ्या काही लक्षातच नाही. अशी स्थिती जशी झाली तद्वत गणेशाच्या बालक क्रीडा पाहत असताना गाणपत्य संप्रदायातल्या आचार्यांची भावना अशी आहे, ऋण झुण पायी वाजतात वाळे. परिणाम काय झाला, ऐकून भुलले मन माझे. मन देवाच्याच लीलेत भुललं पाहिजे, संतांच्या चरणातच भुललं पाहिजे. मन एव मनुष्यानाम कारण बद्ध मोक्षयो. बद्धास कारण मन आणि दुःखास कारण शरीर. त्यामुळे त्या मनाची पाटलाला प्रार्थना करावी, बाबा तुझं मन वेडपिस अन्यत्र होण्यापेक्षा कृष्ण गणेश रामचरणी झालं तर बरं होईल. इथपर्यंत भाव मी मांडला. नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती आणि वर्णित असे कीर्ती कृष्णजीची. चतुर्थ आयुधे शोभता ती हाती, भक्ताला रक्षिती निरंतर. प्रदीर्घ चिंतनाचा अभंग आहे, पण वेळेच्या प्रतिबंधात बांधायचा प्रयत्न तुमच्या किविलवाण्या चेहऱ्याला पाहून मी केलेला आहे. हे कीर्तन
सकल संतांच्या या परंपरेत ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या पूर्वसुरींच्या चरणी समर्पित करून माझ्या वाङ्मयीन तत्वज्ञानाच्या या गाणपत्य संप्रदायातल्या जास्वंदीच्या फुलाला गणेश चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. हरावाले बुक्यावाले सावधा विठोबार Oh